नमस्कार, मी पूजा पावसकर. हेलो कोल्हापूरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सो येस, या शो मध्ये बऱ्याच वेळा आपण हेल्थ विषयी डिस्कस करतो, एक्सरसाइज विषयी डिस्कस करतो, योगा विषयी सुद्धा डिस्कस करतो. पण एव्हरी टाइम थोडंसं बोर होतं या सगळ्या टॉपिक्स मध्ये. पण हेल्थ मेंटेन करायला किंवा एक्सरसाइज करण्यासाठी अशी थोडे इंटरेस्टिंग पद्धती सुद्धा आहेत, ॲडव्हेंचरस पद्धती सुद्धा आहेत, जसं की ट्रेकिंग. आणि आज आपल्या बरोबर आहेत कोल्हापूर हायकर्सचे फाउंडर सागर पाटील. हॅलो सागर, वेलकम टू दी शो. सो सागर, ॲज आय सेड की ॲडव्हेंचरमध्ये बराच इंटरेस्ट असतो सगळ्या लोकांना. तर तुमची कोल्हापूर हायकर्स ह्याची सुरुवात कशी झाली आणि ह्याच्या पाठीमागे एक्झॅक्टली तुमचा इंटरेस्ट कसा होता? ॲक्च्युली लहानपणापासूनच ॲडव्हेंचरसाठी मी पॅशनेट होतो. ट्रेक्स, कॅम्प, सह्याद्री आपली एवढी गॉड गिफ्टेडच आहे. तर मोठे जाऊन कुठेतरी ह्या फील्डमध्येच काम करायचं आधीपासूनच इच्छा होती. आणि त्याचप्रमाणे योग्य वेळ साधून मी माझी कंपनी गेले 5 वर्षापूर्वी सेटअप केली ॲज अ कोल्हापूर हायकर्स फाउंडेशन या नावाने. तर बरेचदा मेन मोटो आमचा असा आहे की महाराष्ट्रातील जे गड किल्ले आहेत त्याचा इतिहास व त्याच्या रिलेटेड सगळ्या इन्फॉर्मेशन येणाऱ्या जनरेशनपर्यंत पोचावी. आणि त्याच रिलेटेड हेल्थ, एक्सरसाइज, फिटनेस हा पण मेन मोटो आहे. ट्रेकिंग करताना ज्या गोष्टी हेल्दी असतात त्याच्या रिलेटेडच आपण आज बोलतोय. तर कोल्हापूर हायकर्सची सुरुवात अशा पद्धतीने हे समोर सगळे पॉइंट्स ठेवूनच केली गेली. यामध्ये सागर तुम्ही एक्झॅक्टली कुठलं एज्युकेशन घेतलेलं आहे की काय असतं याची प्रोसेस? हो, अगदी बरोबर आहे. ज्याप्रमाणे सगळ्या फील्डमध्ये एक प्रॉपर एज्युकेशन घेतल्यानंतरच त्याच्या आपण मास्टरीज करूनच मग ते जातो, तसं ॲडव्हेंचर फील्डमध्ये सुद्धा बरेचसे माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट्स आहेत. त्याच्या थ्रूज एक वन ऑफ द बेस्ट माउंटेनिंग इन्स्टिट्यूट आहे एशियातलं, जे NIM नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंग म्हणून ओळखलं जातं. तिथूनच मी सगळं माझं माउंटेनिंगचं एज्युकेशन कम्प्लीट केल्यानंतरच ही कंपनी एस्टॅब्लिश केलेली आहे. आणि ॲज पर गव्हर्नमेंट रूल असा आहे की तुम्ही एका ॲडव्हेंचर कंपनी ओपन करायची असेल तर तुमच्याकडे सर्टिफाईड असणं तुम्ही गरजेचं आहे. तर त्या सगळे एज्युकेशन मी कम्प्लीट करूनच मी ही माझी कंपनी स्टार्ट केलेली आहे, जेणेकरून टेक्निकल नॉलेज सुद्धा असणं गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नसेल की NIM, जसं तुम्ही म्हटलं की एज्युकेशन, जर कोणाला ॲडव्हेंचर मध्ये इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला याच्यामध्ये पुढे जायचं असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच यामध्ये एज्युकेशन घेऊ शकताय. आणि सागर, येस, आपण ट्रेक विषयी आज बोलतोय म्हटल्यावरती इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट. तर ट्रेकमध्ये आम्हाला एक्सप्लेन करा की एक्झॅक्टली किती व्हरायटीज असतात. मॉन्सून ट्रेक म्हणतो आपण किंवा रिलेटेड टू वॉटर, एअर, असं काय ह्याच्यामध्ये व्हरायटीज आहेत? ॲडव्हेंचर हे 3 गोष्टींमध्ये डिवायडेड झालेलं आहे, एअर, वॉटर आणि लँड. तर बरेचसे आपण थ्रू आउट द इयर जसं सिजनेबल आहे तशा पद्धतीने आपण ट्रेक्स करू शकतो, टूर्स. जसं की वॉटर म्हणलात तर तुम्हाला कयाकिंग, वॉटर राफ्टिंग, स्कुबा डाईव्ह अशा प्रकारे ॲडव्हेंचर आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टी करताना तुम्हाला एंड्युरन्स लेवल लागते, तुम्ही फिटनेस लागता, माइंडसेट लागतं. तसंच एअरमध्ये तुम्ही पॅराग्लायडिंग आहे, स्काय डायव्हिंग आहे. लँडमध्ये तर खूपच आहेत, रॉक क्लाइम्बिंग, रॅपलिंग, ट्रेकिंग, ॲडव्हेंचर कॅम्प्स, नाईट कॅम्प्स, किल्ले आहेत बरेचसे. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना तुम्ही फिट राहणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना बाय डिफॉल्ट तुम्ही फिट होताच. ट्रेकिंगच्या थ्रू तुम्ही ह्या गोष्टी करता येतात. आणि त्याचबरोबर आता ट्रेक जसं आपण बोललो की वॉटर मध्ये आहे, एअर मध्ये आहे आणि लँड मध्ये आहे. तर आतापर्यंत तुमचे कुठे कुठे ट्रेक्स झालेले आहेत? पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर पण आजपर्यंत आम्ही गेले 5 वर्षात ट्रेक्स केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. वॉटर राफ्टिंग आम्ही हरिद्वारला, ऋषिकेशला करतो, कोलाडला करतो महाराष्ट्रात, कर्नाटकात दांडेलीमध्ये करतो. कयाकिंगचे कॅम्प्स असतात आमचे. वासोटा म्हणून एक किल्ला आहे साताऱ्यामध्ये, तिथे कोयना बॅकवॉटरला आमचे कयाकिंगचे कॅम्प्स असतात. बरेचदा आम्ही हिमालयामध्ये बर्फाचे स्नो ट्रेक्स असतात, लडाखचे बाईक एक्सपिडिशन असतं आमचं. असं किल्ल्यांची तर मोहिमा आमच्या प्रत्येक महिन्याला असतातच. त्याचबरोबर पन्हाळा पावनखिंड ट्रेक असतो आपला राज्यस्तरीय, जो सगळ्यात आहे तो अखंड महाराष्ट्राने, भारतातून लोक त्याच्यासाठी येतात. त्याचबरोबर आम्ही एक सोशल इव्हेंट म्हणून गेली 5 वर्षापासून आम्ही हिमालयातून पायी ट्रेक करत जाऊन जल कलेक्ट करतो आणि ते राज्याभिषेकासाठी देतो संभाजीराजेंना, जे रायगडावरती 6 जूनला केला जातो. त्याचबरोबर एक दुसरी टीम आमची अशी असते की 5 गडांवरचं पायी पाणी घेऊन ते आम्ही रायगडावर देतो, हिमालयाचं ते. मग त्या जलाने तो राज्याभिषेक केला जातो. अशा प्रकारे आम्ही सोशल इव्हेंट्स पण करतो, कॉर्पोरेट इव्हेंट असतात, ओपन इव्हेंट्स असतात. असे बरेचसे 5 वर्षात असे कित्येक तरी आमचे ट्रेक झालेत, 1 डे 2 डे. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली ह्याला सगळ्या एज ग्रुपचे लोक जॉईन होऊ शकतात. असं काय नाही की बाबा मी लहान आहे, मी खूपच म्हातारा आहे, फॅमिली सुद्धा येऊ शकतात. आमचे नाईट ट्रेक्स असतात, ॲस्ट्रॉनॉमिकलचे ट्रेक्स असतात. इन्फॉर्मेटिव्ह ट्रेक पासून एन्जॉयबल ॲडव्हेंचर, एक
प्रॉपर एक पॅकेज आम्ही असं करतो की सगळंच सगळे काही फॅमिली मिळतं मेंबर्स लोकांना. एन्जॉय करू शकतील. सो व्हेरी नाईस. तुम्ही बघताय की ऍडव्हेंचर वरती आपला खूप असा इंटरेस्टिंग विषय सुरू आहे. पण भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा SPN डिजिटल. नमस्कार. तुम्ही सर्वजण रोजच आपल्या SPN डिजिटलचे कार्यक्रम बघताय. पण विचार करा, जर एखाद्या कार्यक्रमामध्ये तुम्ही स्वतःला बघत असाल तर नक्कीच आवडेल ना तुम्हाला. तर SPN डिजिटल घेऊन आलेला आहे तुम्हा सर्वांसाठी टीव्हीवर झळकण्याची एक सुवर्ण संधी. SPN नादगुळामध्ये जर तुमच्याकडे सिंगिंग, डान्सिंग किंवा ऍक्टिंग यामधले कुठलेही टॅलेंट्स असतील तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करण्यासाठी कॉल करा या नंबरवर. ही वाट कसली बघताय? स्वतःला टीव्हीवर बघायचं आहे ना. तुमच्या फेवरेट हिरो, हिरोईन, म्युझिक डायरेक्टर, सिंगर्स आणि आर्टिस्टच्या टॉप 20 सॉंग्स ऐका फक्त SPN म्युझिक टॉप 20 मध्ये. दर रविवारी सकाळी 10:30 वाजता आणि रिपीट टेलिकास्ट दर मंगळवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7 वाजता फक्त SPN डिजिटलवर. गायन, वादन, नृत्य आणि चित्र सर्व काही एकाच कार्यक्रमात मी आणि कलाकार SPN डिजिटल वाहिनीवर दर गुरुवारी सायंकाळी 7 वाजता आणि पुनः प्रक्षेपण दर रविवारी सायंकाळी 7 वाजता. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल हेल्थ, एस्ट्रॉलॉजी, करिअर, वास्तुशास्त्र आणि फॅशन बद्दल तर पहा हेलो कोल्हापूर दर बुधवारी 7 वाजता आणि रिपीट टेलिकास्ट दर सोमवार आणि शनिवार संध्याकाळी 7 वाजता फक्त SPN डिजिटलवर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा हेलो कोल्हापूरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण ट्रेकिंग विषयी बोलतोय, ऍडव्हेंचर विषयी बोलतोय आणि कोल्हापूर हायकर्सचे सागर पाटील आहेत आपल्या बरोबर. सागर, मला सांगा की ट्रेकिंग इज नॉट अन इझी टास्क. ओके, जे लोक जातात त्याचबरोबर ऑर्गनाइज जे करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप एक चॅलेंज असतो. तर तुमची कशी तयारी असते? काय करताय तुम्ही? कसं ठरवताय कुठे जायचं किंवा ऑर्गनायझिंग टीम कशी असते? जेव्हा आम्ही एखादं डेस्टिनेशन फायनल करतो की इथे ट्रेक करायचं तर त्याच्या आधी आमची पूर्वतयारी असते. 1-1.5-2 महिने आधी आम्ही त्या डेस्टिनेशनला स्वतः जाऊन व्हिजिट करतो. तिथली जॉग्राफिकल कंडिशन कशी आहे, रोड्स कसे आहेत, अवेलेबिलिटी तिथली काय आहे, पाणी, जेवणाची सोय कशी आहे, लोकांना तिथे घेऊन जाऊन सेफ्टी किती आहे, तिथे कॅम्प्स आपण उभा करू शकतो का, येणारे प्रॉब्लेम्स काय आहेत. आधीच आम्ही म्हणजे भले प्रॉब्लेम येत नसतील खरं आम्ही उलटा विचार करतो की जर का हा प्रॉब्लेम आला तर तो कसा सॉल्व्ह आउट केला जाईल, असं झालं तर ते काय कशा पद्धतीने केलं जाईल. हा मोस्टली कारण की आमच्या जबाबदारीवरती सगळे लोक येत असतात तर त्यांचं सेफ्टी फर्स्ट असतं आणि आम्ही सगळ्यात पहिला आम्ही सेफ्टी बघतो आणि मगच आम्ही कॅम्प ऑर्गनाईज करतो. तर बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा की तिथं जाण्या बाबा काय तिथले लोकल लोकांची ओळख करणे, लोकल परमिशन्स काय असतील, फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या परमिशन्स काय असतील, अगदी लिगली गोष्टीपासून ते तिथल्या लोकल पोलीस पाटील म्हणा, गावातनी खेडेगावात असतात, रुरल रिमोट एरियामध्ये आम्ही असतो. तर सगळ्या गोष्टींची पूर्वतयारी केल्यानंतरच आम्ही तो कॅम्प ऑर्गनाईज करतो. आता एवढे वर्ष तुम्ही करताय म्हटल्यावरती बरेच तुमचे क्लायंट्स तुमच्या बरोबर जुडलेले असणार आहे, त्यांचे अनुभव भरपूर असतील. तर असे एखाद्या तुमचे एक्सपिरियन्सेस मला सांगा काय आले त्यामध्ये? असे भरपूर एक्सपिरियन्स आहेत. खरं त्यातला मी एक एक्सपिरियन्स तुम्हाला असा सांगू इच्छितोय की एक लेडी आहेत, त्या माझ्या न्यू इयर ट्रेकला लास्ट इयरला पार्टिसिपेट झाल्या होत्या. असेच त्यांनी माझी ऍड बघून मला कॉल केला. त्या आल्या होत्या ट्रेकला आणि ट्रेकवरून आल्यानंतर सेकंड डे इमिजिएटली सकाळी त्यांचा मला पहिला फोन आला. रात्री आम्ही साधारण 11-12ला पोहोचलो होतो कोल्हापूरला, सगळ्यांना ड्रॉप करून झालं. नेक्स्ट डे मॉर्निंग त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की थँक्यू व्हेरी मच सागर, म्हणले की इतका छान ट्रेक तू ऑर्गनाईज केलास आणि मला खूप बरं वाटलं. आणि लिटल त्यांनी मला पर्सनली गोष्टी त्यांच्या शेअर केल्या. त्यांनी मला म्हटलं की थ्रू आउट द इयर मी इतकी स्ट्रेस्ड होते काही पर्सनल रिझन्समुळे किंवा त्यांच्या काही प्रॉब्लेम्समुळे, आणि ट्रेकवरून आल्यानंतर 2 दिवसाच्या ट्रेकमुळे त्यांना असं वाटलं की त्यांची लाईफ परत रिस्टार्ट झाली फुल फ्रेश. आणि अतिशय ते ऐकून मला इतकं बरं वाटलं की लोक इतकं ऍडमायर करतात की बाबा ट्रेकला गेल्यानंतर इतक्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे
मला असं सांगायला वाटतं की खूप म्हणजे अशा प्रकारे पण एक्सपिरियन्स आहे. आणि कसं आहे की आजकाल ना खूप टेक्निकल झालेत लोक, कधी बघेल तेव्हा मोबाईल मध्ये असतात आणि जास्त नेचरच्या रिलेटेड काहीच गोष्टी करत नाहीत. तर आता हा एक तरी आपण फायदा बघितलेलाच आहे. तर अजून कुठले फायदे तुम्ही आता एवढ्या ह्याच्यामध्ये डिस्कवर केलेत की ट्रेकिंगमुळे होतात लोकांना? कसं आहे, एक तर ट्रेकिंगमुळे तुम्ही फिजिकल फिट राहता, तुमची एंड्युरन्स लेवल वाढते, तुम्ही टेस्ट करू शकता की तुमची कॅपॅसिटी काय आहे. बरेचदा लोक काय करतात की आधीच जायच्या आधी मला नाही जमणार अशा गोष्टी करतात. खरं असं नाही आहे. ट्रेकमुळे तुमची मेंटली, इमोशनली आणि फिजिकली तुम्ही स्ट्रॉंग होता. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतो तुमच्याकडे, एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटी आहे ट्रेक म्हणजे, तर तुमचे स्किल्स वाढतात. ॲज अ टीम म्हणून तुम्ही काम करत असता. तर बरेचसे फायदे आहेत ह्याच्यामध्ये. तुम्ही फिजिकल फिट तर राहताच, तुमच्या एनर्जी आजारी पडत नाही नेचरमध्ये तुम्ही असल्यामुळे. आणि महिन्यातून एकदा तरी तुम्ही वन डे ट्रेक जरी केलात तरी थ्रू आउट दी मंथ तुमचा अगदी व्यवस्थित फ्रेश जाऊ शकतो. अजून एक गोष्ट अशी आहे की आम्ही फिटनेससाठी म्हणून एक संडे फिटनेस ट्रेक आम्ही ठेवलेला आहे. तो ओपन ट्रेक आहे, म्हणजे एनी वन कॅन जॉईन. त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन फीज काय नाही आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. फक्त टाइम बॉन्डिंग आहे. कंपल्सरी त्या टाइम वरती तुम्ही दसरा चौकात यायचं आहे. तिथून आमचा ट्रेक सुरू होतो. कुशिऱ्यात जातो आम्ही, कुशिरे ते ज्योतिबा. हा जर संडेला सकाळी 5 वाजता आम्ही ट्रेक स्टार्ट करतो. 9 वाजेपर्यंत प्रत्येक जण आपापल्या कामाला जायला रिकामे असतात. म्हणजे काही त्यांना स्किप करायचं नाही, मिस करायचं नाही आहे. हा खास स्पेशली आम्ही संडे ज्योतिबा ट्रेक फिटनेस साठी ठेवलेला आहे, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. आणि कुणालाही जॉईन व्हायचं असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता आणि येऊ शकता. असं एनी एज ऑफ ग्रुप. जरी तुम्हाला थोडासा एक्सपिरियन्स करून बघायचं असतं की एक्झॅक्टली हे ट्रॅक आहे काय, तर तुम्ही हे नक्कीच करू शकताय. अँड ऑब्व्हियसली बरेच फायदे आहेत ट्रेकिंगचे, तुम्ही जसं बघितलं. आणि प्रोफेशनल एज्युकेशन, तुम्हाला या फील्डमध्ये जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकताय. तुमचा बिझनेसही याच्यामध्ये तुम्ही करू शकताय. मेंटल स्ट्रेस तुम्हाला काढायचं असेल, फिजिकल फिटनेस पाहिजे असेल किंवा काहीही हवं असेल तर तुम्हाला या ट्रेकिंग मधून नक्कीच मिळेल. सो येस, थँक्यू सो मच सागर, एवढी चांगली इन्फॉर्मेशन तुम्ही आमच्या बरोबर शेअर केली. आणि येस, भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये हॅलो कोल्हापूरच्या. तोपर्यंत मी पूजा पावसकर तुम्हा सर्वांचा निरोप घेते. धन्यवाद. थँक्यू.